तर बघा मंडळी, आता आम्ही पोहोचलोय एका बीचवर. आता तिकडे गेल्यावर मला कळेल कुठे आलोय. आणि इथे बघा हे समुद्र किनारी टाकायला असं हे मोठी मोठी दगड असतात बघा अशी. आणि सुमेधची गाडी बघा पुढे आहे आणि आमची मागे आहे. ऍक्च्युली हा इथे ना एक शिप आहे बरं का, खूप मोठी शिप आहे आणि ती बघायला आम्ही आलोय. ती त्याची हिस्ट्री सांगते मी पुढे तुम्हाला. खूप इंटरेस्टिंग अशी स्टोरी आहे. स्टोरी म्हणजे काय झालं होतं त्याबरोबर ते तर बघूयात आता आपण. हे बघा असा बीच आहे हा. काय माहिती कुठेच नाही. इथे इथे बघा इथे. आता काय रत्नदुर्ग कुठला तो बघा मंडळी, तो आहे रत्नदुर्ग किल्ला. आणि दिसतंय काय बघा अजून काय भगवतीचं मंदिर. हां आता कुठे टिकाणच्या वाड्यात जातो होय का. आणि बोट कुठे मग तिथं जाऊन नाही देत आपल्याला. चल हां चल ए चला. बघा इथला व्ह्यू असा आहे एकदम मस्त. आणि हे सगळेजण मोदक खातात. ते शेवटचे राहिले होते 4. ह्या दोघांनी तर अर्धा अर्धाच घेतला. चला आता मी तुम्हाला तिकडे गेल्यावर दाखवते. तिथे दिसते ना ती आहे शिप बरं का. तिथे बंद पडलेली अडकलेली आहे, म्हणजे तिथं स्टक झाली होती शिप. आणि का झाली ते आपल्याला तिकडे गेल्यावरच कळेल. आणि आपल्या इथे थंडी पडली आहे. कोकणामध्ये नाही आहे थंडी, फक्त संध्याकाळची वाजते थोडीशी थंडी बस. दिवसा तर नाहीच, घामाच्या धारा नुसत्या. आणि बघा इथे माझ्या मागे हां इथे बघा समुद्र, मस्त वारं सुटले, छान वाटतं एकदम. आणि इथे पूर्ण नारळीची बाग हे बघा झाडं. पूर्ण गंजली की रे, एका साईडने खाली गेली पूर्ण आहे ना. हा ना तिथे जवळ नाही जातात आपल्याला. हा ना आतमध्ये हा जागा आहे प्रायव्हेट सगळ्या. हा ना होय. तर बघा मंडळी, ती जी बोट दिसतीये ना त्याची अशी स्टोरी आहे की ती इंडियाचीच आहे शिप बरं का. आणि ती इथे जेव्हा सायक्लोन आलं होतं ना समुद्रात 2016मध्ये जेव्हा सायक्लोन आलं होतं समुद्रात, तेव्हा ती बोट भरकटली ॲक्च्युली. आणि तिचा संपर्क झाला सुदैवाने, पण त्याच्यातले जेवढे क्रू मेंबर होते त्यांना सगळ्यांना रेस्क्यू केलं गेलं व्यवस्थित एकदम सुरक्षितपणे आणि हेलिकॉप्टरनी. आणि ही बोट भरकटत ॲटोमॅटिक इकडे आली. ती तिकडे गावाला म्हणजे तिथे जे दिसतं ना ते गाव आहे बरं का समोर इथे बघा. तर नशीब ती बोट त्या साईडला जाणार होती, पण वादळाच्या जोरामुळे ती बरोबर इकडे आली किनाऱ्याला. आणि आता ती गंजत चालली आहे. तर बोट बघायलाच आम्ही आलो होतो बघा इथे. आणि तुम्ही बघू शकता कशी आहे. ह्याच्यापेक्षा जास्त झूम होत नाही आहे हे बघा. आणि एका साईडने पूर्ण गंजली आहे बरं का ती. आणि हे बघा बघ ना तर बघा आता आम्ही निघालो. आता आज टिळकांचं जन्मस्थान बंद आहे असं सुमेध म्हणतोय, कारण आज आहे सोमवारी बंद असतं. मग त्यामुळे तिथे जायचं प्लॅन कॅन्सल. आता आम्ही डायरेक्ट देवळ्याला जाणार, म्हणजे माझ्या माहेरी जाणार. तू येतच बघा. आता आपण आहोत पाणी दे बघा पप्पांना. आपण आता आहोत रत्नागिरी सिटीमध्ये. आणि बघा सुमेधची गाडी पुढेच आहे आपल्या, कारण तोच आम्हाला बाहेरपर्यंत नेणार आहे आता. आणि मग तो पुन्हा कॉलेजला जाणार आहे. तर बघा आता मी चालली इथं थांबलोय रत्नागिरीत. आणि आम्रखंडाचं जे फॅक्टरी आहे इथं आम्रखंड बनवण्याची, तिकडं आम्ही चाललोय आता. मला दाखवते मी. ते बघा हे आहे
कसं आहे बरं आम्हाला पुण्याला जायचं आहे तोपर्यंत खराब नाही ना होणार रात्र होणार राहतं का अच्छा रात्र कारण खूप रात्र होईल आम्हाला कसं आहे म्हणलं 115 पाव 215 अर्धा द्या अर्धा द्या हे बघा हे यांचं स्पेशल श्रीखंड आहे हे तर बघा सुमेध इथेच राहतो आणि तुम्ही जर रत्नागिरीत आला तर इकडून ह्यांचं आम्रखंड श्रीखंड घ्या मस्त असतं एकदम सुमेध तू कुठे राहतो इथं अच्छा बघा जिथे टिळकांचं जन्मस्थान आहे तिथेच तिथे आम्ही गेलोच नाही तर घरी पण गेलो असतो माझ्या फ्लॅटवर चला हो का चल मग येस येस असं आहे का मला वाटतं पुढे ठेवायला तर बघा आता आम्ही माझ्या माहेरी आलो आहे म्हणजे माझं माहेरचं कोकणातलं हे गाव आहे असोडे आणि हे बघा ह्या रोडनी आता वरती जायचं आहे आम्हाला खूप वरती डोंगर आहे आणि जंगल पण आहे बरं का हे इथे वस्ती नाही आहे शेती वगैरे आहे आणि पूर्ण जंगल आहे तर तिकडे इथे जायचं आहे आपल्याला पण त्याच्या आधी बघा आम्ही इथे जाणार आहोत आणि हे गेलं तिकडे बघा गाडी तिथे लावली आहे आता सगळं सामान काढून आणतील त्यातलं देवीसाठी ओटी वगैरे सगळं घेतलं आहे आणि इथे आम्ही चाललो आहे जे पुजारी आहेत ना त्यांच्याकडे त्यांना बोलवायला जावं लागतं ना कारण आहेच आता चाललो आहे पुण्याला आम्ही परवा आलो होतो रत्नागिरीत हां तर म्हणलं देवीला दर्शन करून जावं आम्ही खूप वर्षांनी आलो ना तर बघा आता आम्ही आलो आहे असोड्यामध्ये आणि हे आहे माझं माहेर म्हणजे माझं आजोबांचं गाव म्हणजे माझं पण गाव आणि खूप वर्षांनी आलो जवळजवळ 4-5 वर्ष झाले असतील आणि इथे मागे आहे ना जे घर दिसते ना ह्याच्या पुढच्या साईडलाच आमचं पण घर आहे तो तुम्हाला दाखवतो आणि ह्या आहेत आमच्या आजी म्हणजे इथे जे पूजा करतात ना गुरव असं म्हणतात तर त्या आहेत डोंगरे आजी तर आता आम्ही त्यांना घेऊन नेहमी जातो आजोबा असायचे पण आता त्या आहेत तर बघा आम्ही सगळं सामान घेतलेलं आहे ओटीचं वगैरे हो चला हे चला पटपट येताना अंदर होतो मग आणि आम्हाला नेहमी हाच टायमिंग होतो इथे यायला आणि बरोबर खाली उतरायला संध्याकाळ होते आणि हे पूर्ण जंगल आहे बरं का वरती आता मी तुम्हाला पुढचा रोड दाखवते हे बघा असं आहे व्ह्यू पूर्ण आणि अशा पायऱ्या आहेत गाडी तिथे लावली आहे आणि इथे ना सगळे जनावरं वगैरे येतात बरं का मोर असतात लांडगे बिबटे आणि वाघ कोल्हे सगळेजण येतात माहेरच्या मंदिर नाही आहे बरं का असं म्हणतात की एका रात्रीतून जर मंदिर बांधलं तरच तिचं मंदिर राहील पण एका रात्रीत कोणीही मंदिर बांधू शकलेलं नाही आहे पूर्ण व्हायला पाहिजे असं म्हणून बघा आता हे पूर्ण असं आहे जंगल हे बघा हे पूर्ण असं जंगल आहे आणि ही एवढीच फक्त पाऊलवाट आहे बघा जिथून आत्ता आपण आलो आहे आणि हे आहे दत्ताचं मंदिर आहे आपण इथे पण जायचं आहे आणि बघा पूर्ण आसपासचा व्ह्यू बघा तुम्हाला कळेल आणि जसा सूर्य मावळतो ना तसे इथे सगळे प्राणी जनावरं जे असतात ना ती सगळी इथे येतात बरं का त्याच्यामुळे संध्याकाळी म्हणजे साधारणपणे 4:30-5 नंतर इथे कोणी फिरकत नाही असं कारण पूर्ण जंगलामध्ये आहे हे बघा
आणि माझी खूप इच्छा होती की या देवीचा एक छोटासा व्हिडिओ मी घेऊन येऊ तुमच्यासाठी, आणि माझी इच्छा आज देवीनेच पूर्ण करून घेतलेली आहे. आणि चप्पल इथे काढूयात बघा, हे बघा. आता इथे ही जागा आम्ही आता साफ करणार आहोत. लाइटिंग पण येतं. बल्ब लावलाय नाही, दाखव ना तोपर्यंत सगळं गुड्डू छान तर साईडला. मी इथे राहू जाते तोडते झाड पण. टोपी दुकाला काय तर बघा, अशी देवी आहे. ही देवीची आहे शिळा. आणि आजी तर मंदिर का नाही अजून? एका रात्रीत होऊन बांधेल. हां बघा, एका रात्रीमध्ये मंदिर बांधायचं असं ह्याचं हे आहे. पण एका रात्री मग प्रयत्न केला होता का नाही कोणी अजून? हां बरोबर आहे. हां तिचीच इच्छा शेवटी. तर बघा मंडळी, ह्याच्यामध्ये सगळं आणलेलं आहे. ह्याच्यामध्ये आहे ओटीसाठी साडी, ह्याच्यामध्ये सगळं सामान ओटीचं दिसतं ना. मकडी किडा आहे हा, मकडी किडा. तुमच्या पायावर आला तो मकडी किडा. जवळून घे ना जरा, असं वर खाली घेते. ओला दगड तसं अडवलं खाली बस. काम होऊ दे. आता चूक झाली बाई. तर बघा, अशी आहे आमची देवी. आणि तुम्ही हे बघा, आणि पहिल्यांदाच बघितलं असेल ना असं तुम्ही. तर बघा, हे असं सगळं फक्त कोकणामध्येच होतं. आणि कशी वाटली तुम्हाला आमची देवी नक्की सांगा. श्री भैरी भवानी माता कशी वाटली सांगा. आणि बघा इथं देवीच्याच बाजूने बघा कसं बरोबर गोलाकार असं सगळं हे झालेलं आहे बघा. हे बघा झाडांचं कुंपण. देवीला या गावाने यायला आला होता. हां हां इकडं आपली वाडी आहे ना खाली, हां रस्त्याच्या रोडला. तर देवी यायची, उद्या यायचं, तो आज रात्री इथं आली. होय का? जायचं नव्हतं तिला. अगं बाई, होय तिकडं होती देवी. पुढं होती का अजून? इकडे पुढे होती. अच्छा. आणि अजून म्हणजे काय खूप वर्षांपूर्वीपासून आहे ना? हे खाली पाणी आहे. हा मग सगळ्या काय हो. हां म्हणजे ते हे जनावर शाळजीवाली म्हणतात ना, ते मारायला असं बिल आलेलं आहे. होय. ते बिलात तिथपर्यंत आले तर लोक आत येणार आहे. आणखी ते इथे हे दिसल्याच्या नंतर तर मागे गेले. समय नाही दिसल्याच्या नंतर. बापरे. तर बघा मंडळी, असं आजीकडनं आपल्याला आता माहिती तुम्हाला कळलीच असेल. आणि एका रात्रीमध्ये जो कोणी मंदिर बांधेल
म्हणजे पूर्ण बांधून व्हायला पाहिजे, पूर्ण अर्धवट वगैरे असं नाही. नाही 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 एक रात्री हा ना. कोण एवढं त्या बघतोय, आमचा पुतण्या आता इथं घर बांधलेलं आहे ना, तो बघतोय. एवढं एक रात्रीत सगळं सामान यायला पाहिजे. बरोबर आहे ना. कसं होणार, ही जागा साफ केली पाहिजे, हा, सगळं सगळं सामान आणलं पाहिजे. आणलं पाहिजे. पण असं नाही का सामान आधी आणून ठेवायचं मग करायचं. तिथून कौल घेतला नाही तू, काय ते बघायला लागतं बुवा कसं करायचं, काय करायचं. तिने द्यायला जर माझं मागं पुढं जर चाललं हा. तर ठीक आहे, नाही तर नाही म्हणाली तर कशा कोण पाऊल घालतं. म्हणजे कौल अजून घ्यायचं आहे घ्यायचं आहे, बघा. घेतलेलं नाही आहे अजून. बघा, कौल घ्यायचा देवीचा आधी, परमिशन काढायची देवीची, तरच मिळणार, नाही तर मग? काय नाही. आणि आजी सांगतात त्या आधी देवी तिकडे होती. तिकडे होती, तिकडे पायावर तिकडे माले आहे तिकडे मुळं. हा आता ह्या माले आहेत ना, अशा माले आहेत तिथे. होय. त्याची तिकडे मग झाड आहे, त्या झाडाखाली होती. बापरे. मग तिथनं ती उठून इकडे आली. होय. बघा, गावात घेऊन जाणार होते आदल्या रात्री इकडे, पण ऑटोमॅटिक इकडे आली शिळा. कसलं भारी ना. किती किती वर्ष झाली या गोष्टीला? किती पिढ्या गेल्या असतील, म्हणजे खूप खूप जुनं, 100-200 वर्ष झाले असतील, जास्तच झाले असतील. बापरे. आताच या 5-6 पिढ्या वयाला आले. 5-6 पिढ्या म्हणजे 300-350 वर्ष नक्की. मग हा, आरामशीर. बापरे. तर बघा मंडळी, कशी वाटली आमची देवी नक्की सांगा, आणि नक्की तुम्ही कमेंट करू शकता काय विचारण्यासाठी. आणि हे बघा, अशा प्रकारे इथं पूर्ण जंगल आहे, आणि तुम्हाला समजलंच असेल कशी कुठे होती आमची देवी, आणि आता इथे आली. तर बघा, आजचा व्हिडिओ एवढाच, कारण खूपच मोठा झाला आजचा व्हिडिओ नाही नाही म्हणताना. तर इथून पुढचा व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल नक्कीच. आणि आजची आमची जंगलातली एका रात्रीत मंदिर बांधण्याची जी देवी आहे, म्हणजे जिची अट आहे की एका रात्रीतच मंदिर बांधलं पाहिजे, तर ती देवी कशी वाटली, आणि आजचं आमचं जे गाव आहे आसुर्डे गाव, तर ते कसं वाटलं नक्की सांगा. आवडला असेल आजचा व्हिडिओ आणि आजची आमची देवी, तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलला अजून देखील सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज एकदा सबस्क्राईब देखील करा. तर भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.